एका माणसाला सार्वजनिक ठिकाणी शेकडो लोकांसमोर जमावाने वेढलं. त्याला मारहाण केली, जिवंत जाळलं आणि त्याचा मृत्यू शेकडो मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. जणू तो माणूस नव्हता तर त्या जमावासाठी एखादा तमाशा होता. ही घटना अंधाऱ्या खोलीत किंवा निर्जन ठिकाणी घडली नाही, तर ही घटना उघडपणे सार्वजनिक ठिकाणी आणि लोकांमध्ये घडली. ही हत्या कायदा मोडल्यामुळे झाली नाही, तर ही हत्या झाली तिथे कायदा पाळणारच कोणी नव्हता म्हणून. त्या तरुणाचं नाव होतं दीपू चंद्र दास आणि ही ओळखच त्याच्या मृत्यूचं कारण बनली, कारण तो एक सामान्य हिंदू नागरिक होता. आज बांगलादेशच्या रस्त्यांवर जे घडते तर ते केवळ थरकाप उडवणार नाही, तर चीड निर्माण करणारं वास्तव आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सत्य धक्कादायक आणि अस्वस्थ करणार आहे. नमस्कार, मी सागर पाबळे आणि तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपू चंद्र दास तो कोणताही नेता नव्हता, वक्ता नव्हता आणि कोणत्याही आंदोलनाचा चेहरा नव्हता. ना गुन्हेगारी इतिहास, ना हिंसक पार्श्वभूमी. तो फक्त एक सामान्य हिंदू नागरिक होता. बांगलादेशच्या मायमेन्सिंह जिल्ह्यातील भालुका भागात असलेल्या एका कापड कारखान्यातील तो कामगार होता. तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता होता. त्याचे वडील रविलाल दास अपंग आहेत आणि त्याची आई, पत्नी आणि एक मूल त्याच्यावर अवलंबून होतं. 18 डिसेंबर 2025 रोजी दीपूने पैगंबर मोहम्मद यांच्या विरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या अफवेने ही घटना सुरू झाली. ही अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली आणि काही वृत्तांनुसार एका सहकार्याने वैयक्तिक सूडबुद्धीने ती पसरवली होती. ही अफवा पसरताच कारखान्याबाहेर हजारो लोक जमा झाले आणि दीपूला घेरण्यात आलं. तिथल्या कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांसमोरच त्या जमावाने निर्दयीपणे दीपूला लाथाबुक्क्याने मारहाण करून ठार करण्यात आलं. पण क्रूरता तिथेच थांबली नाही. त्याच्या मृतदेहाची विटंबना करून रस्त्याच्या मधोमध झाडाला लटकवून तो जाळण्यात आला. लोक त्यांच्या मोबाईल फोनवरून व्हिडिओ काढताना आणि आनंद साजरा करताना दिसले. हे संपूर्ण दृश्य इतके भयानक होते की ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. बांगलादेशच्या रस्त्यांवर आज जे घडत आहे ते कोणत्याही सिनेमाचं दृश्य नाही, कोणत्याही OTT मालिकेतील काल्पनिक कथानक नाही किंवा सोशल मीडियावर पसरणारी अफवा नाही, तर हे बांगलादेशमध्ये घडणारं उघड वास्तव आहे, जे जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या हत्येचं सर्वात भयानक सत्य असं आहे की ही हत्या कोणताही कायदा मोडल्यामुळे झाली नाही, तर ती हत्या झाली कारण तिथे कायदा पाळणारा कोणीच नव्हता. ही घटना एखाद्या अंधाऱ्या गल्लीत, निर्जन कोपऱ्यात पोलिसांच्या नजरेपासून दूर घडली नाही, तर ही घटना उघडपणे सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये घडली. आरडाओरडा होत होती, घोषणा होत होत्या, कॅमेरे होते, पण भीती नव्हती, ना कायद्याची, ना शिक्षेची, ना माणुसकीची. आरोप असा आहे की मोहम्मद युनूस यांच्या इंटरिम सरकारने ही हिंसा थांबवली नाही, तर ही हिंसा जाणून बुजून होऊ दिली. या ठिकाणी एक भयानक प्रश्न उभा राहतो. जेव्हा जमाव एखाद्या व्यक्तीला एवढं निर्दयीपणे मारू शकतो, तेव्हा प्रश्न फक्त त्या हत्येचा राहत नाही, तर तो त्या समाजाच्या विकृत मानसिकतेचा आरसा दाखवतो. कारण अशी मानसिकता अचानक तयार होत नाही, तर ती वर्षानुवर्षे राजकीय सोयीसाठी आणि धार्मिक चिथावणीसाठी द्वेष पेरून घडवली जाते. बांगलादेशमध्ये आज जे घडतंय तो योगायोग नाही, तर हे आहे नियोजित राजकीय रणनीतीचं युद्ध आणि या युद्धात भारताला मुद्दामून शत्रू बनवलं जातं. बांगलादेशमध्ये आज भारत विरोधी भावना आपोआप निर्माण झाल्या नाहीत, तर त्या पद्धतशीरपणे पेरल्या गेल्या आहेत. शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी विद्यार्थी नेत्यांच्या नियुक्तीची मागणी मान्य करत मोहम्मद युनूस यांना सरकार स्थापण्याचा जनादेश दिला आणि याच काळात कट्टर शक्तींना मोकळं रान मिळालं आणि अचानक एक नाव केंद्रस्थानी आलं, ते म्हणजे उस्मान हादी. उस्मान हादी तरुण, लोकप्रिय आणि उघडपणे भारत विरोधी आवाज म्हणून ओळखला जाणारा नेता. 12 डिसेंबर 2025 रोजी उस्मान हादीवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात येतो. त्यातील एक गोळी उस्मान हादीच्या डोक्यात जाते. उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात येते, पण पुढील उपचारासाठी त्याला सिंगापूरला नेण्यात येते आणि 18 डिसेंबर 2025 रोजी उपचारादरम्यान उस्मान हादीचा मृत्यू होतो. उस्मान हादीची हत्या ही फक्त एक घटना राहत नाही, तर भारत विरोधी आगीला पेटवणारी एक ठिणगी ठरते आणि त्या क्षणापासून या हत्येचा राग थेट रस्त्यावर उतरतो.
दंगली, वृत्तपत्रांची जाळपोळ, पत्रकारांवर हल्ले, हिंदूंवर मॉब लिंचिंग आणि भारतीय दूतावासावर दगडफेक केली जाते. आणि मग एक अफवा वाऱ्यासारखी पसरते. ती म्हणजे हदीचे मारेकरी भारतात पळाले. पुरावा कोणीही विचारत नाही, कारण इथं सत्यापेक्षा भावना मोठ्या ठरतात. हादी आणि त्याच्यासारखे नेते सातत्याने एकच प्रचार करत होते: भारत निवडणुकांत हस्तक्षेप करतो, भारत शेख हसीनाला पाठीशी घालतो, भारत बांगलादेशावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याच गोष्टींच्या आधारे बांगलादेशमध्ये येणाऱ्या निवडणुकींसाठी भारत विरोधी वातावरण तयार केलं जातं. ही केवळ संतापाची लाट नाही, तर बांगलादेशमध्ये येणाऱ्या निवडणुकीसाठी वापरली जाणारी रणनीती आहे. ज्या जमावाने दीपूचंद्र दासला मारले, तो कोणताही नेता, कार्यकर्ता किंवा कट्टरपंथी नव्हता. तो एक सामान्य हिंदू नागरिक होता. त्याच्यावर जे आरोप लावण्यात आले, त्या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा बांगलादेशच्या प्रमुख सुरक्षा यंत्रणेनेच स्पष्ट केलं की दीपूचंद्र दास विरोधात कुठलाही दंडनीय पुरावा अस्तित्वात नाही. म्हणजे ज्या आरोपांवर दीपूला मारहाण करून जिवंत जाळण्यात आले, ते आरोपच खोटे होते. मग प्रश्न उरतो, त्याला शिक्षा कोणी दिली? कायद्याने की जमावाने? आणि जर जमावाने शिक्षा दिली असेल तर मग त्यांना भीती का नव्हती? कॅमेरे सुरू होते, लोक पाहत होते, सर्व काही रेकॉर्ड होत होते, तरीही त्यांना भीती नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की बांगलादेशमध्ये हळूहळू कायदा रद्द केला जात आहे आणि त्याच्या जागी कट्टरपंथीयांचा कायदा येत आहे. इतिहास साक्ष देतो, जेव्हा जेव्हा कोणत्याही देशात कट्टरपंथी शक्तींनी वर्चस्व गाजवलं आहे, तेव्हा त्याची सुरुवात अशाच घटनांपासून झाली आहे. आणि आज बांगलादेशमध्ये जे घडत आहे ती केवळ एक घटना नसून एका प्रवृत्तीचा भाग आहे. 2024 आणि 2025 दरम्यान बांगलादेशच्या विविध भागांमध्ये हिंदू वस्त्यांवर वारंवार हल्ले झाले. घरे आणि दुकाने जाळण्यात आली, मंदिरांची तोडफोड करण्यात आली आणि संपूर्ण वस्त्यांना लक्ष्य करून लोकांना जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं. 2024 मध्ये राजकीय अस्थिरतेच्या काळात 2000हून अधिक हल्ले हिंदू घरांवर, व्यवसायांवर आणि मंदिरांवर झाले. हे आमचं मत नाही, तर सार्वजनिक अहवाल, मीडिया कव्हरेज आणि मानवाधिकार संघटनांच्या नोंदी आहेत. 2025 मध्ये ही परिस्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. जुलै 2025 मध्ये रंगपूर जिल्ह्यात जमावाने हिंदू वस्त्यांवर हल्ला केला. अनेक हिंदू घरे लुटून उद्ध्वस्त करण्यात आली. पोलीस दल उपस्थित होतं, पण हिंसा थांबली नाही. हे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं अपयश नव्हतं, तर बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थाच अस्तित्वात नसल्याचे पुरावे आहेत. या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट आहे: या हिंसाचारात कोणाला विचारलं जात नाही की तो कुठल्या जातीचा आहे, कारण कट्टरपंथी शक्तींना जातीची पर्वा नाही. त्यांना फक्त एकच ओळख दिसते, ती म्हणजे हिंदू. आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की पाकिस्तानपासून वेगळा झालेला बांगलादेश हळूहळू पाकिस्तानच्या मार्गाने चालला आहे का? कारण जिथे एका माणसाला मारण्यासाठी त्याची ओळखच पुरेशी ठरते. आज दीपूचंद्र दास बांगलादेशमध्ये मारला गेला. उद्या नाव बदलू शकतं, ठिकाण बदलू शकतं, चेहराही बदलू शकतो. पण प्रश्न तोच आहे: जेव्हा एखाद्या देशात एखाद्या व्यक्तीचा धर्मच त्याच्या मृत्यूचं कारण बनते, तेव्हा तो प्रश्न फक्त त्या देशापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण जगासाठी एक इशाराच बनतो. काही घटना आवाज करत नाही, त्या शांतपणे घडतात, पण त्याचे पडसाद संपूर्ण देश हादरवतात. असंच काही बांगलादेशाच्या घटनेवरून दिसत आहे. हा व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, पण शेअर नक्की करा, कारण हा विषय भावनेचा नाही, तर हा विषय आपल्या देशाचा आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.